मराठा आरक्षणासंदर्भामध्ये राज्य सरकारला दिलेली 24 डिसेंबरची अंतिम मुदत उद्या संपणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे यांची आज बीडमध्ये इशारा सभा होणार आहे। आजच्या सभेतून जरांगे आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करणार आहेत आणि या सभेमधून ते सरकारला नेमका काय इशारा देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आजच्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सकाळी 9:30 वाजता मांजरसुंबा येथील हॉटेल कन्हैयामधून मनोज जरांगे हे बीड शहरासाठी रवाना होतील आणि 10 वाजता बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात होईल। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर दुपारी 2 वाजता मनोज जरांगे यांच्या सभेला सुरुवात होणार आहे। मनोज जरांगे यांच्या इशारा सभेच्या पार्श्वभूमीवरती पोलीस सतर्कता आहे। आज बीड शहरातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडूनही खबरदारी घेण्यात आलेली आहे। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। गोविंद, अमोल, मनोज जरांगे पाटील यांच्या आजच्या या बीड दौऱ्याचं वैशिष्ट्य काय असेल तर यापूर्वी संवाद दौऱ्यासंदर्भात त्यांनी अनेक सभा घेतल्या, मात्र आज पूर्ण दिवस त्यांनी बीड शहरासाठी दिलाय। म्हणजे बीड शहरामध्ये त्यांचं 10 वाजता आगमन होईल। 10 वाजता आगमन झाल्यानंतर जवळपास 3 ते 4 तासापर्यंत रॅली चलेल असं नियोजन इथल्या आयोजकांनी केलंय। त्यामुळे बीड शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये तगडा बंदोबस्त लावलाय। दुसरीकडे शाळांना सुट्ट्या दिल्यात आणि ही रॅली सभास्थळापर्यंत जाणार आहे आणि सभास्थळ धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती असल्यामुळे एकतर त्या रस्त्यावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे आणि तो जो एरिया आहे ज्या ठिकाणी ही सभा होती आहे तिथले जे लोक आहेत ते अगदी सकाळपासून गाड्या येत आहेत, रात्री उशीरपर्यंत त्या ठिकाणी गर्दी होती बघण्यासाठी की कशी सभाची तयारी चालली आहे। त्यामुळं उद्या मराठा आरक्षणासंदर्भात दिलेली मुदत संपत असताना इशारा सभा ज्या सभेला नाव देण्यात आलंय ती सभा दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे। आता यातून मनोज जरांगे पाटील हे सरकारला काय इशारा देणार आहेत, निश्चितच आजच्या सभेमध्ये नेमकं काय इशारा देतात मनोज जरांगे पाटील ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे। गोविंद, धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।